रायगडमध्ये 8 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले। रायगडमध्ये गेल्या 8 दिवस झालेल्या संततधार पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। रोहा तालुक्यात कालव्याच्या पाण्यावर आधारित उन्हाळी भात शेती केली जाते। मे महिन्यात हे पिकं जी आहेत ती तयार होतात। तर तयार होऊन कापणी सुरू होण्यापूर्वीच पावसानं हजेरी लावली, त्यामुळे कापणीची कामं थांबलेली आहेत। अवकाळीनंतर थेट मान्सून दाखल झाला, त्यामुळे गुडघाभर पाणी शेतात साचले। या पाण्यात पूर्णपणे भाताचं पीक खराब झालेलं आहे। शेकडो हेक्टरवरील हातातोंडाशी आलेले भाताचे पीक मान्सून सरींमुळे शेतकऱ्यांच्या हातून निघून गेले। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। रायगड जिल्ह्यात झालेल्या पावसाने उन्हाळी भात शेतीचं मोठं नुकसान केलेलं आहे। हातातोंडाशी आलेलं भाताचं पीक अक्षरशः पाण्यात गेलंय। नेमकं शेतकऱ्याच्या शेत शिवारात काय चित्र आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकताय। रोहा तालुक्यातले हे दृश्य आपण पाहताय। भाताचं कोठार अशी ओळख असणाऱ्या रायगडमध्ये उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही हंगामामध्ये भाताची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। जे दृश्य आपण पाहताय हे भाताचं पीक शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलं होतं। मे महिन्यामध्ये या पिकाची कापणी आणि त्यानंतर झोडणी सुरू होणार होती, मात्र 6 मेला अवकाळी पावसाने हजेरी लावली। तो पाऊस थांबलाच नाही। त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल झाला। गेली 4 दिवस संततधार पावसाची सुरू होती आणि त्यामुळे तयार झालेल्या भाताच्या रोपांच्या शेतामध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचलं होतं। त्यामुळे जो भात शेतकऱ्यांच्या हाताशी आला होता, ज्याची कापणी होऊन झोडणी होणार होती, तो भात पूर्णपणे पाण्यात गेलाय। त्यामुळे शेकडो एकर भात शेतीवरती शेतकऱ्यांनी जी भाताच्या पिकाची लागवड केली होती ती अक्षरशः मान्सून पूर्व आलेल्या सरींमुळे ही पाण्यात गेलेली आहे। त्यामुळे आता या शेतकऱ्यांना सरकारकडून कृषी विभागाकडून नुकसान भरपाई मिळणार का, शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।